नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन आणि युनिक रेसिपी आणलेली आहे। ब्रेडचा न वापर करता सँडविच बनवला आहे, हाय प्रोटीन सँडविच। तर बघू शकता अतिशय छान आणि टेस्टी झालेले हे सँडविच। तर कशा पद्धतीने आपल्याला हे सँडविच करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि हे सध्या तरी जे डाएट करतात त्यांच्यासाठी आहे। तर आपण मुगाची डाळ घ्यायची आहे, 1 कप मुगाची डाळ घेतली, ती रात्रभर मी भिजवून घेतलेली आहे। तर भिजून बघा सकाळी आता त्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे। त्याच्यात लसूण, मिरची, अर्धा इंच आलं, कोथिंबीर, मीठ आणि तुम्हाला जिरं वगैरे घालायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि मग ते बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यात थोडंसं जे बाजूला राहतं बॅटरचं ते थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। मग 2 चमचे रवा टाकायचा आहे, त्याच्यामध्ये मोठा 2 चमचे रवा ॲड करायचा आणि मग सोडा घ्यायचा आहे। रवा मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याच्यात सोडा टाकायचा आणि ते चांगलं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित। आणि मग ते आपण 15 ते 20 मिनटं छान असं तसंच ठेवायचं रेस्ट करायसाठी। त्याच्यानंतर ह्याच्यात काकडी हे बघा, ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची, बीट, गाजर अशा पद्धतीने पनीर, तुम्हाला ज्या आवडीच्या भाज्या असतील त्या पण तुम्ही घेऊ शकता। आता हे टोस्टर आहे, त्याला आपण खाली तूप लावलेलं आहे, साजूक तूप आहे ते लावलेलं आहे, बटर पण नाही। त्याच्यावर छान हे बॅटर असं पसरवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग त्याच्यावर आपल्याला जे आपलं बॅटर होतं आतमध्ये ते ॲड करायचं आहे, ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याच्यावरती परत आपल्याला एक लेअर जे आपलं बॅटर बनवलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही मुगाच्या ह्याचा। आणि मग आता छान असं व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे पसरवून आणि मग टोस्टर बंद करून घ्यायचं। दोन्ही बाजूला आपल्याला टोस्टरच्या हे तूप लावून घ्यायचं आहे छान असं आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं शेकवायचं आहे लो टू मिडियम गॅसवर। तर बघू शकता छान असं खुसखुशीत आणि मस्त असं हे सँडविच रेडी झालेलं आहे आणि बघता क्षणी पण तोंडात पाणी येण्यासारखं झालेलं आहे। आता तुम्हाला ह्याच्या आतले जे बॅटर कुठल्या भाज्या आवडीच्या असतील त्या तुम्ही ॲड करू शकता, काही त्याचा प्रॉब्लेम नाही। आणि अशा पद्धतीने हे सँडविच तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला